नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता याच्यामध्ये 4 जिल्हे कोणते आहेत आणि कशा पद्धतीने संत्रावर्गीय बांधील शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे जे आता राज्य सरकारने याला मान्यता म्हणजे याला परवानगी दिलेली आहे म्हणजे त्यांना प्रस्ताव पाठवला होता. प्रस्ताव माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस संत्रीय म्हणजे संत्रीय बांधीत जे शेतकरी आहेत त्याच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या अभावामुळे अ, सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात बागायती शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याच्यामध्ये अमरावती आहे, बुलढाणा जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते आता जिल्हे आहेत, कोणकोणते तालुके आहेत. आपल्याला याच्यामध्ये सविस्तर डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. शिवाजी क्लासेस ॲग्रीकल्चर मी शिवाजी सारंग या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे. आता याच्यामध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या किंवा ढगाळ वातावरणामुळे संत्रा वर्गीय जे बांधील जे मोठ्या प्रमाणामध्ये संत्र्याचे जे बागायती जे शेतकऱ्याच्या संत्र्याचे पीक होते ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काय झालेलं होतं नुकसान झालेलं होतं. याच्यामध्ये प्रस्ताव म्हणजे म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारला आयुक्तालयाला याच्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. याच्यामध्ये 2 प्रस्ताव पाठवले होते. एक अमरावती आणि एक याच्यामध्ये बुलढाणा. याच्यामध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 4 जिल्ह्याचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आता याच्यामध्ये 2 जुलै 2000 म्हणजे जुलै ते ऑगस्ट 2024च्या दरम्यानमध्ये 165 कोटी रुपये एवढा निधी जमा जमा होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जी-आरच्या माध्यमातून 21 जानेवारी 2025ला याचा जे प्रस्ताव हे दिला होता त्याचे मान्य केलेलं आहे. त्याच्यानंतर मंगळवारी याचा प्रस्ताव म्हणजे याला मान्यता दिली आणि याला निधी एवढा दिलेला आहे. निधी मंजूर झालेला आहे. मंगळवारी याचा याच्या का म्हणजे राज्य सरकारने चार जिल्ह्यासाठी याने हे केलं संत्राय बांधील जे शेतकरी होते. आता याच्यामध्ये नंतर अमरावती आहे, वर्धा आहे, अकोला आहे आणि बुलढाणा आहे. अशा या 4 जिल्ह्याची माहिती आपल्याला पूर्ण बघायची आहे. त्याच्यानंतर नागपूर विभागामध्ये वातावरण ढगाळ असल्यामुळे शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये जे संत्र्याचे जे पीक होते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. आता याच्यामध्ये माननीय अनिल पाटील यांनी जेव्हा माजी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की बाबा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे करा आणि त्यांच्या माध्यमातून पंचनामे करून त्यांना आमच्याकडे पोहोचिती करा. त्याच्यानंतर माननीय माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी तात्काळ मदत करावी असे त्यांनी आदेश दिलेले होते. त्याच्यानंतर आता अमरावती, अकोला, बुलढाणा ऑगस्ट ते 2024च्या नुकसान भरपाईचे 154 कोटी. आता याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये 154 कोटी 98,10,00,000 रुपये एवढा निधी यांच्यासाठी मंजूर झालेला आहे. त्याच्यानंतर अमरावती विभाग आयुक्त मंडळाकडे पाठवला होता. म्हणजे आमचं एवढं नुकसान झालं याचा निधी तुम्ही एवढे राज्य सरकारला पाठवला होता. याचे 2 प्रस्ताव तयार केलेले होते. त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये हे जे पैसे येणार आहे ते डीबीटीच्या माध्यमातून येणार म्हणजे थेट शेतकऱ्याच्या बँकेमध्ये याची रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे. शासनाच्या निर्णयाच्या महसूल व वन विभागाच्या 1/1/2024च्या जिरायत बागायत त्याच्यानंतर बहुवार्षिक पिकाचे 3 हेक्टर पर्यंत जे रक्कम देणार आहे त्यांचं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या अभावामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे जे संत्रावर्गीय जे पीक होतं जे संत्र्याचं जे पीक होते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. त्याच्यानंतर आणि जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनीही केलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आता याच्यामध्ये सविस्तर आता याच्यामध्ये याचा जे निधी ठप्प झाला होता याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या किंवा आपल्या निवडणुका असल्यामुळे किंवा आचारसंहिता असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली होती. पण यांच्यामध्ये 21 जानेवारी 2025ला याला मंजुरी दिलेली आहे आणि याचा निधी पण मंजूर झालेला आहे. याच्याला आपल्याला सर्वात प्रथम बघायचं वर्धा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. 5,933 संत्रावर्गीय बांधील शेतकरी त्याच्यामध्ये एवढे शेतकरी एवढ्या शेतकऱ्याचे पंचनामे केले होते आणि 5,933 शेतकऱ्याचं हे केलेलं होतं. त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यासाठी 10,94,00,000 रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजे संत्रा पिकाचे जे बागायत शेतकरी होते त्यांच्यासाठी झाले. त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑगस्ट मध्ये 2024ला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. पाण्याच्या अभाव किंवा ढगाळ वातावरणामुळे संत्र्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. याच्यामध्ये 41,911 शेतकरी बांधील शेतकरी होते. त्याच्यासाठी 134 कोटी 61 लाख रुपये एवढा निधी त्यांच्यासाठी मंजूर झालेला आहे.
त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचं पण नुकसान झालं होतं. याच्यामध्ये क्लेमच्या माध्यमातून 3433 संत्रीय वर्गीय बांधील शेतकऱ्याचा एवढा याच्यासाठी क्लेम केलेले होते. म्हणजे एवढा शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. याचं म्हणजे पंचनामे त्यांच्या माननीय धनंजय मुख्य म्हणजे आपले कृषी मंत्री होते तेव्हा त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला पाठवलेलं होतं. याच्यामध्ये त्यांच्यासाठी अकोला जिल्ह्यासाठी 10,90,62,00,000 रुपये एवढा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे. त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट मध्ये पण याचा पण बुलढाणा पण जिल्ह्यात झालं 2024च्या 3,852 संत्रावर्गीय बांधील शेतकऱ्याचं एवढं ह्याने केले होतं. त्याच्यानंतर 9,45,65,00,000 रुपये एवढा निधी त्यांच्यासाठी जमा झालेला आहे. एकूण 55,129 लाभार्थी शेतकरी आहेत. म्हणजे याच्यामध्ये 4 जिल्ह्याचा समाविष्ट आहे. 4 जिल्ह्यामध्ये एवढा यांच्यासाठी राज्य शासनाला यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. 2 विभागामध्ये आयुक्तालयाच्या आणि नागपूर आणि अमरावतीच्या विभागामध्ये आयुक्तालयामध्ये पाठवलेला होता. याची मंजुरी पण मिळालेली आहे. 55,129 लाभार्थी शेतकरी नुकसान राज्य सरकारला त्याचा प्रस्ताव पाठवलेला होता. अशा माध्यमातून आता मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान झालं होतं. या नुकसान भरपाईच्या माध्यमातून यांना थेट डीबीटीच्या माध्यमातून थेट त्याच्या बँकेच्या म्हणजे बँकेच्या मार्फत त्यांना थेट डीबीटीच्या जसं लाडक्या बहिणीचे पैसे आणि जे केवायसी माध्यमातून होत आहे तसेच त्याच्या थेट त्याच्या बँकेच्या अकाउंटला त्यांची जमा होणार आहे. आणि याच्यामध्ये एवढ्या प्रकारे आपल्याला 4 जिल्हे कोणकोणते आहेत आपण याचे सविस्तर डिटेल आपण याच्या व्हिडिओच्या मध्ये आणि तुम्हाला अतिवृष्टीचा दुष्काळ पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती मंजूर झालेला आहे कोणाला आलेला आहे म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये मला म्हणजे तुम्ही सांगा. मी दररोज तुमच्या म्हणजे शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चर म्हणजे 5 वाजता तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये दर दिवशी म्हणजे दर दिवसाला येत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आमचा जिल्हा कोणता आहे म्हणजे तुमचा जिल्हा कोणता कोणत्या जिल्ह्यासाठी काय आहे काय सविस्तर तुम्हाला डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करेल. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्याचे बांधील शेतकरी होते त्यांच्यापर्यंत पोहोचित करा. म्हणजे जास्तीत जास्त या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचित करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.